नमस्कार मंडळी, मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल द उमेश डायरीमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत मार्लेश्वरला. तर आम्ही मुंबईवरून आलेलो आणि मार्लेश्वरला चाललो आहे. आणि आता आम्ही आहे साडवलीवर आम्ही मार्लेश्वरला जाणार आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी आमचा प्रवास आणि आमची जर्नी. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि चला तर मग आपल्या जर्नीला सुरुवात करूया. आमच्यावर कोण कोण आहे ते मी दाखवतो तुम्हाला. हे आमचे चिल्ले पिल्ले घरातून येत आहे 2 जण. एका हातात बॉटल. हे 2 आमचे आहेत. हे बघा, सगळे गडबड आहे बघा. सगळे निघतात बाहेर आता. घाल ना, ऊन लागतंय. सगळे आमची फॅमिली. ही आमची गाडी आणि हे आमच्या सगळ्या फॅमिली आहेत. आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलेलो आहे. आमचं सीट अरेंजमेंट बघा कशी आहे. गर्दीमध्ये गाडीत 8 फुल 4 हाफ. राणू, कुठे चाललो आपण? मार्लेश्वरला चाललोय. तू चढणार वरती? आभार. तर आता आम्ही पोचलेलो आहे मार्लेश्वरला. तुम्हाला दिसत असेल हा पूर्ण डोंगर. आता आपल्याला इथे जायचं आहे. फायनली आता आम्ही पोचलेलो आहे मार्लेश्वरला. चलो. बोलायचंच नाही बोललो त्या आम्हाला. कशाला बोललो? आपला कशा
पायऱ्या चढून चढून मुलांचे पाय दुखायला लागलेत. फायनली आपण पोचलेलो आपल्या डेस्टिनेशनला. बघा ते काम चालू आहे सध्या इकडे, त्यामुळे थोडंसं इथे तकलीफ आहे. बघा इथून आतमध्ये जायचं आहे. चल हे आहे महाबळेश्वर. इथं धबधबा असतो तो, आता धबधबा पावसातून म्हणजे उन्हाळ्यातून आटलेला आहे. हा हा अजून आहे बा इकडे खाली. हा धबधबा आता छोटा आहे, पावसाळ्यातून खूप मोठा धबधबा असतो हा. इथून असा पूर्ण फ्लो होतो, आता कमी आहे. आता इथे पाणी आहे बघा किती. हे वाट केलेली आहे, थोडं काम चालू आहे इथे. आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे मार्लेश्वर देवाचं जे आद्यस्थान आहे तिथे चाललेलो आहे, त्या मंदिरात. आता तुम्हाला दाखवतो. हे आहे मार्लेश्वर देवाचं आद्यस्थान आंगवली. बघता येते काय हे काय लिहिलंय, आद्य म्हणजे पहिलं स्थान म्हणजे पहिलं. हा व्ह्यू किती मस्त आहे बघा, सूर्य आणि मंदिराचा छान दिसतोय. असा व्ह्यू आपल्याला फक्त कोकणात दिसतो फक्त. आता मार्लेश्वरहून आपण इथे आलेलो आहे. हे आहे आता सांगितल्याप्रमाणे भावाने की पहिलं स्थान आहे हे मार्लेश्वरचं. पहिलं इथे यायचं आणि नंतर मग पुढे जायचं असं मला काकाने सांगितलं होतं. ते तुम्हाला मी सांगतो आहे. मंदिर सुंदर आहे, चला बघूया आपण.
तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि एकदा मार्लेश्वरला जाऊन या. सुंदर आहे. पावसाळ्यात तर अधिकच सुंदर दिसतं आणि तिथे गेल्यावरती म्हणजे निसर्ग म्हणजे काय असतं ना ते आपल्याला पावसात दिसेल. आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलेलो त्यामुळे एवढं काय हे नव्हतं. आता पावसात गेला तर पूर्ण म्हणजे हिरवंगार होतं तिथे. तर तुम्ही एकदा पहा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर तुझाच विश्रांती आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.